नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका टोमॅटो अडत्याकडून शेतकऱ्यांचे 2,37,00,000 रुपये थकले गेल्याने वारंवार चक्रा मारून देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. तसेच अनेक शेतकऱ्यांना केवळ तारखेवर तारखा मिळत होत्या. शेतकऱ्यांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली होती. 2 ते 3 वेळा बाजार समितीत येऊन आंदोलन देखील केले होते. गेल्या 15 दिवसांपूर्वी तर शेतकऱ्यांनी बाजार समितीत सुरू असलेला कांदा लिलाव देखील बंद केला होता. या आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासनाने देखील शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. बाजार समितीत प्रशासनाने 17 जून पर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळतील असे देखील आश्वासन दिले होते. अखेर आता अडतदाराकडून शेतकऱ्यांना 70% रक्कम अदा करण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित 30% रक्कम देखील लवकरच येणार असल्याचं अडतदाराकडून कळवण्यात आलंय. शेतकरी एकजुटीचा हा विषय असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी म्हटलंय. सर्व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव येथे एक मोठं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाचं कारण म्हणजे का टोमॅटो उत्पादकांचे काही आडत्यांकडे पैसे फसले होते तब्बल 8 महिन्यापासून. आणि ते आंदोलन झाल्यानंतर प्रशासन असेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ असेल आणि सचिव सर्व अधिकारी असतील यांच्यामध्ये आंदोलन स्थगित करण्यामध्ये जो तोडगा निघाला का पुढच्या 17 तारखेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचे 100% पैसे हे अदा केले जातील. ते 100% पैसे 17 तारीख होऊन गेल्यानंतर आज 20 तारीख तब्बल आली. 20 तारखेला मागच्या 2-4 दिवसापासून आडत दुकानदार गुरुकृपा आडत दुकानदार यांनी 2-4 दिवसापासून 70% रक्कम शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली आणि 30% रक्कम त्याच्या पद्धतीनं त्याच्या मनमानीची पाठीमागं ठेवली. मग याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो असता सचिव असतील, पोलीस पी आय तिवारी साहेब असतील यांनी आडत दुकानदार यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी असं सांगितलं की मी आता माझ्याकडे जेवढी रक्कम अवेलेबल आहे 70% ती तुम्हाला शेतकऱ्यांना मी अदा करतोय आणि उरलेली 30% रक्कम ही काही काळात 15 दिवसात किंवा महिन्याभरात राहिलेले पैसे उपलब्ध करून हेही शेतकऱ्यांना मी देण्याचा 100% प्रयत्न करतोय. ह्या तोडग्यावरती आज पोलीस प्रशासनामधून किंवा पोलीस स्टेशनमधून आम्ही शेतकरी बांधव बाहेर पडलो आहे. परंतु मागच्या काळात जे आंदोलन झालं या आंदोलनाचा खऱ्या अर्थानं हा परिपाक म्हटलं तरी चालेल. कारण आंदोलन केल्यानंतर शेतकऱ्यांना पैसे निघाले हे खरं शेतकऱ्यांचं मोठं यश म्हटलं तरी काही वावगं ठरलं नाही. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी सुरेश सुराशे, पिंपळगाव बसवंत. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.